रामकृष्ण हरी मंडळी. तर चला आज आपण 4 नोव्हेंबर 2025चे निफ्टी 50चे ॲनालिसिस पाहू. त्याआधी आपण 4 तारखेला 3 तारखेसाठी जे ॲनालिसिस केले होते त्यानुसार मार्केटने वर्क केले नाही केले थोडंसं 3 तारखेचे ॲनालिसिस करू. आपलं ॲनालिसिस करतं थोडं जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, बरोबर आहे, जर मार्केट सरळ खाली नाही जाणार, थोडंसं वर येऊ शकतं याचा दक्षता घ्या सांगितलं होतं, बरोबर आहे. ॲनालिसिस पाहिलं असेल तुम्ही तर तुम्हाला आठवू शकतं वर येऊ शकतं मार्केट. मार्केटने काय केलं, फर्स्ट 5 मिनिट्स कॅन्डलची लिक्विडिटी स्वीप केली इथं, बरोबर आहे, आणि इथून हॅमर बनवला आणि इथून मार्केट ते जोरात वरच्या साईडला गेलं. मी काय सांगितलं तर ज्यावेळेस मार्केट वर जाईल त्यावेळेस इथे एक सपोर्ट बनल, बरोबर आहे, रेजिस्टन्स बनल. मार्केटने तर काय केली, या रेजिस्टन्सची लिक्विडिटी घेतली, म्हणजे इथून मार्केट जे पण बाहेरच बसले ह्या लेवल नंतरनं ते सगळे ट्रॅप झाले. पण इथून आपल्याला एक डाऊन साईडचा ट्रेड घ्यायचा होता, बरोबर आहे. इथून काय करायचं होता, डाऊन साईडचा ट्रेड घ्यायचा होता. पण मार्केटने इथं काय केलं, एक मोठी रेड कॅन्डल दिली, एक बिग बार रेड कॅन्डल भेटली, बरोबर आहे, ही वाली. इथं एक मोठी बिग बार कॅन्डल भेटली, त्याच्यामुळे मी काय इथं एंट्री आपल्याला एंट्री सापडली नाही. त्याच्यानंतर जर बघितलं मार्केट परत एकदा वर आलं, ह्या लेवलची लिक्विडिटी घेतली आणि हे जे कॅन्डल आहे नीट बघितलं तुम्ही, ह्या लेवलची कॅन्डल, ह्या लेवलच्या कॅन्डलने काय केलं आहे, बिअरिश एंगल्फिंग पहिली जो हे ग्रीन कॅन्डल होती त्याला नेक्स्ट हे रेड कॅन्डलनी पूर्ण प्रकारे एंगल्फ केलं, म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये घेऊन टाकलेलं आहे, बरोबर आहे. तिथून एक एंट्री भेटत होती आपल्याला ह्या लेवलवरून, आणि इथून जर बसला असता तर एक 50 पॉईंट आरामशीर तुम्हाला भेटत होते. स्टॉपलॉस या कॅन्डलचा हाय ठेवला असता ते आरामशीर जमत होते, इथून 50 पॉईंट कसे पण भेटत होते मार्केटमध्ये, बरोबर आहे. त्याच्यानंतर मार्केटने पन्नास पॉईंट इथं आपल्याला भेटत होते. आणि त्याच्यानंतर मार्केट इथून वरच्या साईडला गेलं, तर ही जी लिक्विडिटी तुम्हाला दिसते मार्केट हे जे वरच्या साईडला गेलं हे सगळी लिक्विडिटी क्रिएट करत गेलेलं आहे, बरोबर आहे. तर आपल्याला काय सांगितलं, मी काय सांगितलं तर एक 25,800च्या आसपास एक FVG आहे मार्केटला, बरोबर आहे. मार्केटने तर काय केलं, 25,800च्या आसपास मार्केट आलं आणि तिथून मार्केटने एक कॅन्डल बनवली. ह्या दोन्ही कॅन्डलचे ह्या जे फर्स्ट 2 कॅन्डल आहेत, ह्या 2 कॅन्डल बघितलं तर ही ग्रीन कॅन्डलची ओपनिंग कुठे एक खाली आहे आणि रेड कॅन्डलची क्लोजिंग इथं आहे. तर इथं जर बघितली कॅन्डल तर इथं काय कॅन्डल बनते, अशी एक इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल बनते, बरोबर आहे. तर म्हणजे इथून काय मार्केटला रिजेक्शन आहे. आणि ह्या कॅन्डलवर ज्यांनी इथं एंट्री बसली असेल इथून कमीत कमी 50 ते 60 पॉईंट होतं मार्केटला आरामशीर कॅप्चर करता आले असतील ज्यांनी एंट्री घेतली त्याला, बरोबर आहे. तर आम्ही सांगितलं होतं 25,800च्या आसपास, जोपर्यंत मार्केट 25,800च्या खाली तोपर्यंत बेअरिश व्यू होता आपला सर्व, बरोबर आहे. 25,800च्या आसपास ज्यांनी एंट्री भेटली असेल, ज्यांनी आपलं ॲनालिसिस पाहिलं त्यांना एंट्री भेटून गेली असेल 25,800च्या आसपास, बरोबर आहे. तर आता आपण पाहूया 4 तारखेच्या मार्केटचे ॲनालिसिस. 4 तारखेला मार्केट कशा प्रकारे मुवमेंट देऊ शकते. जर आता विचार केला मार्केटला तर ऑलरेडी मार्केट बेअरिश सेंटिमेंट आहे, अजून पण मार्केटला बेअरिश सेंटिमेंट आहे, एवढं लक्षात ठेवा. तर मार्केटने इथं इथनं एंट्री घेतली, इथून मार्केटने ही जी लिक्विडिटी क्रिएट केली होती ही सगळी लिक्विडिटी मार्केटने ऑलरेडी घेतलेली, कारण मार्केटची क्लोजिंगच 25,763 25,763 कुठे मार्केटला इथे याच्या आसपास मार्केटची क्लोजिंग झालेली ऑलरेडी. आणि ही जे मार्केट वर गेलं ही सगळी लिक्विडिटी आणि ह्या FVG मधून मार्केटने ऑलरेडी रिजेक्शन घेतलेलं, म्हणजे मार्केट काय डाऊन जायला तयार झालेलं आहे त्या लेवलवरून, बरोबर आहे. जर बघायचं झालंच तर मार्केटला एकच सपोर्ट आहे सध्या तरी खाली, कोणचा, हा वाला 25,727चा 25,727चा हा एकच सपोर्ट आहे. जोपर्यंत मार्केट ह्या लेवलच्या वर आहे तोपर्यंत आपला बुलिश व्यू राहणार आहे वरच्या साईडचा. आणि परंतु जर मार्केटने ही लेवल ब्रेक केली आणि डाऊन साईडला क्लोजिंग दिली तर मार्केट आपला व्यू सरळ डाऊन साईडला राहणार आहे. सरळ एक लक्षात ठेवा, कोणचा 25,726 लेवल जर ब्रेक होत असेल मार्केटला उद्याच्या तर मार्केटचा आपला व्यू हा कुठला राहणार आहे, सरळ डाऊन साईडचा. मग ही झाली 25,000
कोणची 25,697 ही एक लिक्विडिटी झोन आहे. त्याच्यानंतर 25,633 हा पण एक लिक्विडिटी झोन आहे आणि 25,593 हा एक सपोर्टचं काम करू शकतो मार्केटला. ही एक लेवल बरोबर आहे. ही जी लेवल आहे 25,593 ही एक मार्केटला सपोर्टचं काम करू शकते. आता या लिक्विडिटी झोनवर कसं करणार जर मार्केटने ह्या लिक्विडिटी झोनची लिक्विडिटी स्वीप केली तर मार्केट इथून थोडंसं रिव्हर्स होऊ शकतं. वरचं रेजिस्टन्स असेल त्याला टच करून मार्केट डाऊन येणार. पण जर मार्केटने ह्या लिक्विडिटी झोनची जर ब्रेक करून खालच्या साईडला क्लोजिंग दिली तर मार्केट ती लिक्विडिटी रन करू शकतं. त्याच्यानंतर खालचा अजून एक झोन आहे. इथं पण मार्केटने लिक्विडिटी ब्रेक केली तर मार्केट डाऊन साईडला अजून पण जाऊ शकतं. पण इथून जर मार्केटने लिक्विडिटी स्वीप केली ह्या लेवलची बरोबर, ह्या लेवलची म्हणजे 25,733ची जर मार्केट वरच्या साईडला रिव्हर्स होऊ शकतं. मग मार्केटने इथं रेजिस्टन्स बनवला असेल त्याला टच करून मार्केट डाऊन येऊ शकतं किंवा मार्केटने इथं रेजिस्टन्स बनवला असेल त्याला टच करून मार्केट डाऊन साईडला येऊ शकतं. मार्केटला अजून पण बेरिश सेंटिमेंट आहे तेवढं लक्षात ठेवा. आपली मेन सपोर्ट आहे मार्केटचा उद्याचा 25,727. जोपर्यंत 25,727च्या वर मार्केट आहे तोपर्यंत मार्केट बुलिश होईल. जसे मार्केट त्याला ब्रेक करून डाऊन साईडला जाऊ शकतं जात असेल तर मार्केट ट्राय काय करणार आहे डाऊन साईडला जाण्याचं बेरिश सेंटिमेंट होऊ शकतो आपलं. तोपर्यंत 25,727च्या वर मार्केट तोपर्यंत बुलिश होऊन जसं याच्या खाली जाईल तसं डाऊन होऊ आणि इथं मार्केट ट्रॅप करू शकतं. कसं प्रकारे सांगू आता मार्केट इथून ऑलरेडी बेरिशमध्ये आलं, इथून डाऊन साईडला आलं. डाऊन साईडला जर मार्केट येत असेल आणि ह्याला पण इथं काय करणार आहे मार्केट इथं लिक्विडिटी स्वीप करणार ह्या सपोर्टची आणि इथून जर लिक्विडिटी स्वीप करत असेल आणि तरी पण मार्केट डाऊन साईडला जात असेल या लेवलवरून तर मार्केटला इथं काय करणार आहे मार्केट कुठली लिक्विडिटी घ्यायला आलं आहे 25,697ची ही जी लिक्विडिटी आहे मार्केट ह्या लेवलची लिक्विडिटी घेऊन रिव्हर्स होऊ शकते एवढं लक्षात ठेवा. कारण ते 25,726ची लिक्विडिटी जर स्वीप करत असेल मार्केट तरी मार्केट डाऊन साईडलाच असेल तर 25,697ची लिक्विडिटी हंट करण्यासाठी मार्केट येऊ शकतं आणि त्याची लिक्विडिटी घेऊन मार्केट अप साईडला जाऊ शकतं. त्यामुळे इथून जर डाऊन येत लिक्विडिटी स्वीप केल्यावर नंतरचं सांगतोय जर मार्केटने ही लेवल ब्रेक केली तर मार्केट सरळ डाऊन जाऊ शकतं. गणित पण लिक्विडिटी स्वीप करून पण मार्केट खाली येत असेल तरच सांगतोय मी. समजलं. आणि आता जर मार्केटला वरच्या साईडला रेजिस्टन्स बघायचं झालं तर मार्केटला रेजिस्टन्स आता लय वर आहे तरी मार्केटला कुठे आहे 25,923च्या आसपास रेजिस्टन्स आहे. तर मार्केट वरच्या साईडला कसं वर्क करतं आहे ते मला पण नाही सांगता येणार. पण 25,923ला डायरेक्ट मार्केटला रेजिस्टन्स मार्केट एका दिवसात पण जाऊ शकतं किंवा 2 दिवसात पण जाऊ शकतं तिथपर्यंत. आता जर मार्केट ह्याच्या वर असेल समजा मार्केट थोडंसं गॅप अप ओपन झालं शक्यता कमी आहे पण मोर दॅन जर मार्केट 100 पॉईंटपेक्षा गॅप अप ओपन होत असेल तर आपण डायरेक्ट फिबोनाची लावणार 0.618चा एरिया लावणार. मार्केट स्ट्रेट त्या लेवलवर येत असेल इथं थोड्या वेळ सस्टेन करून ह्याच्यावर जर क्लोजिंग दिली मार्केट 0.618च्या एरियाच्यावर तर मार्केटला आपण एक अपसाईडचा ट्रेड घेऊ शकतो. हा झाला थोडासा गॅप अपचा विषय. आणि जर आता मार्केट थोडंसं गॅप डाऊन ओपन होत असेल पुढं तर समजा मार्केटनी या लेवलच्या वरच गॅप डाऊन ओपनिंग दिली थोडीशी ह्याची लिक्विडिटी घेतली तर मार्केट ट्राय करू शकतं वर जाण्याचं. परंतु जर मार्केट ह्याच्या वर गॅप डाऊन ओपन होत पण मार्केट ह्याच्या खाली क्लोजिंग देत असेल तर मार्केट एक स्ट्रॉंगली डाऊन साईडला जाऊ शकतं. कारण मार्केटला डाऊन साईडचा व्ह्यू ट्रेड उद्याच्याला चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला भेटू शकतो. आणि अप साईड जरी मार्केट गेलं तरी अप साईडला लई काही स्कोप नाही आहे सध्याच्याला. उद्या तरी मार्केट ट्राय करू शकतं असं अप साईडला जाऊन एक साईडवेज होऊ शकतं मार्केट उद्याच्याला. अप साईडचं सेम आज जसं झालं तसंच उद्याच्याला अप साईडला जाऊ शकून मार्केट साईडवेज होऊ शकतं. जर मार्केट इथं ह्या म्हणजे 25,727च्या आसपास मार्केटवर गॅप डाऊन ओपन झालं इथून एक रिजेक्शन दिले मार्केटने त्या लेवलवरून चांगली मार्केट एक डाऊन साईडला जाऊ शकतं. आणि मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा जर मार्केट गॅप डाऊन होत असेल तर फिबोनाची लावायची सांगितलेल्याचे मी. मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा मार्केट गॅप डाऊन ओपन होत असेल सरळ जर वर येत असेल तर 0.618चा एरिया लावा. त्याच्यावरून तिथं मार्केट थोडं सस्टेन करून मार्केट डाऊन साईडला जाऊ शकतं. बरोबर आहे. हा झालं 4 तारखेचे मार्केटचे निफ्टी 50चे ॲनालिसिस. मी काय सेबी रजिस्टर ॲनालिसिस करणार नाही आहे.
त्याच्यामुळे तुमचे जे फायनान्शियल ॲडवायझर असतील त्यांच्याशी चर्चा करून तुम्ही थोडासा चर्चा करून ट्रेड घेऊ शकता. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला. तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करत जा. तुम्ही तुमचा थोडा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.